हाय. बरेच दिवस मला सगळीकडून प्रश्न विचारला जातो की तुम्ही केसांसाठी काय करता. खरं तर आता माझे केस आत्ता जे आहेत ते अक्षरशः निंपट झालेत. खूप जाड आणि खूप लांब असे माझे केस होते. पण आत्ता प्रॅक्टिकली मी खरं तर काहीच करत नव्हते. शूटिंगच्या सगळ्या धबडग्यामध्ये काही करायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे मी ज्युसी केमिस्ट्रीचं रेड चिली ऑइल वापरत होते किंवा अशी जी रेकमेंडेड ऑइल्स आहेत ती वापरत होते. पण मला अगदीच सांगायला मनापासून सांगायला आवडेल की आपले केस हे आपल्याला आपल्या आईबाबांकडून आलेले असतात. आपल्या जीन्समध्ये केसांची ग्रोथ कशी आहे, ते जीन्स किती आहेत ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. हा मूळ मुद्दा. पण आपल्याला जे केस आहेत किंवा जे केस मिळालेत ते आपण छान ठेवणं हे आपल्या हातात असतं आणि ते आपण नक्कीच करू शकतो. चांगले केस, दाट केस, लांब केस ह्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करायला हवं. हेल्दी लाईफस्टाईल आपली असायला हवी. म्हणजे नुसतंच केसांसाठी बाहेरून काहीतरी लावून किंवा केसांसाठीच्या गोळ्या घेऊन आपला उद्देश साध्य नाही होत. त्यामुळे आपण रेग्युलर बेसिसवर हेल्दी लाईफस्टाईल अंगीकारली पाहिजे. वेळेवर झोपलं पाहिजे, छान छान खाल्लं पाहिजे, केसांसाठी ते आवश्यक आहे ते खाल्लं पाहिजे. किंवा जर आपले केस गळत असतील तर मला वाटतं की नुसतंच आपण त्याच्यावरती बाह्य उपचार करून किंवा नुसत्या गोळ्या घेऊन असं होणार नाही रँडम. आपण त्याच्या मला असं वाटतं की आपण छान व्यवस्थित रिपोर्ट्स करून घेतले पाहिजेत, ब्लड टेस्ट केल्या पाहिजे, डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आपल्या शरीरात काय कमी आहे, काय जास्त आहे. यानुसार त्याचं सगळं रिफ्लेक्शन आपल्या शरीरावर पडत असतं, केसांवर सुद्धा. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी आहेत की केस छान राहण्याच्या बाबतीत. आणि स्टायलिंगच्या बाबतीत आपण किती केमिकल वापरतो, किती त्यांना त्रास देतो ह्यावर सुद्धा ते दुखावले जातात. तर तेही करू नये. तर हा सगळा घोषवारा एवढ्यासाठी आहे की मी आज वेळ मिळाला आहे. आता 7व्या मुलीची 7वी मुलगी ही आमची मालिका संपली आहे, त्यामुळे व्यवस्थित वेळ मिळाला आहे. तर माझी आई जसं तेल करायची, हेअर ऑइल करायची मी लहान असताना, तसं मी आज केलं आहे. म्हणजे मी करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघूया त्यासाठी काय काय लागतं. तेलासाठी आता आपण कोरफड घेतली. ही कोरफड खरं तर माझ्या घरचीच आहे, पण समोवती अशी बारीकच असते, त्याला असं खूप गर नाही आहेत. मे बी उन्हामुळे असेल, पण तरीसुद्धा आता मावळतीच्या उन्हात ठेवलं आहे मी ते झाड. बघूया. आणि मेथी धुवून घेतली आहे. कोरफडीच्या पानांना उभी चीर देऊन त्यात मी मेथी भरली आहे, म्हणजे त्याला मोड येतील. आणि ती एका फडक्यात गुंडाळून ठेवणार आहे आणि फडकं कायम ओलच ठेवणार आहे, त्यामुळे मोड यायला सोपं जाईल. साधारण 3-4 दिवसांनी मी हे कापड उघडलं आहे, पण तोपर्यंत ते भिजवत ठेवलं होतं आणि त्याला व्यवस्थित छान असे मोड आलेत. आता कोरफडीच्या पानासकट आपण मेथी घेणार आहोत. त्याचे तुकडे करून घेतलेत कारण ते तेलात घालायला सोपे पडतील. मोड आलेली मेथी, त्यानंतर कढीपत्ता घेतलाय मी, साधारण 2 वाटी कढीपत्ता घेतलाय. रोजमेरी आणि आवळा पावडर. हे नारळाचं तेल आहे. तर आई जेव्हा हे तेल करायची तेव्हा ती फार छान आणि गमतीशीर असं हे तेल करायची. म्हणजे मेथी तर घालायचीच, पण ती काय करायची, एक छोटंसं शहाळं घ्यायची, त्यातलं पाणी जेवढं लागेल तेवढं ठेवून बाकीचं कमी करायची आणि त्याच्यात मेथी भिजवायची आणि मग त्याला मोड आणून ते शहाळ्याचं खोबरं, ते मेथी मोड आलेली असं सगळंच घेऊन ती ते तेल करायची आणि त्याच्याबरोबरच ती त्याच्यात आवळेसुद्धा घालायची. तर ते खूपच छान असं तेल व्हायचं. त्यांनी खरंच हेअर ग्रोथसुद्धा व्हायची. पण आज मी रोजमेरी वापरलं आहे आणि त्याचबरोबर ॲलोव्हेरा, कोरफड जी आपली आहे त्यात मेथी दाणे ठेवून त्यांना मोड आणून ते वापरलेत.
मोड आलेली मेथी ही आपण नुसती सुद्धा खाऊ शकतो, ती कडू अजिबात लागत नाही. म्हणजे सॅलडमध्ये घालून सुद्धा आपण ती मोड आलेली मेथी खाऊ शकतो. मेथी ही आपल्या शरीरासाठी, आपल्या केसांसाठी खरंच खूप उपयोगी आहे, तर तिचा समावेश आपण आहारात करायलाच हवा. तर रोजमेरी मी घातलं आहे, ते पण जास्त झालं तर त्याचं इचिंग सेन्सेशन येऊ शकतं स्काल्पला, म्हणून ते पण प्रमाणात घातलं आहे. पण अदरवाईज कढीपत्ता म्हणा, आवळा पावडर म्हणा, ही मी मला जशी वाटेल त्याप्रमाणे प्रमाण घेऊन घातले. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता. आता तेलात सगळ्या गोष्टी एकत्र करायच्यात आणि मंद आचेवर ते उकळायचे. त्यामुळे कोरफड, मेथी, कढीपत्ता, रोजमेरी, आवळा पावडर हे सगळंच मी एकत्र करून घेतलं आहे आणि त्यावर तेल घातलं आहे. साधारणतः 1 लिटर तेल आहे आणि ते एकत्र करून घेणार आहे आणि मंद आचेवर ते उकळत ठेवणार आहे. हे सगळं छान एकत्र करून घेऊया आणि मग मंद आचेवर ठेवूया. आता तेलाला व्यवस्थित मंद आचेवर उकळी काढायची आहे आणि ती साधारण 30 ते 40 मिनिटं आपण तेल उकळणार आहोत. म्हणजे त्याच्यातली आपण त्याच्यात जे काही इन्ग्रेडियंट्स घातले त्याचं सगळं सत्व त्या तेलात आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते तेल व्यवस्थित उकळल्यानंतर आपण जी कढीपत्त्याची पानं घातलीत ती अशी कुरकुरीत झाल्यासारखी, क्रिस्पी झाल्यासारखी अशी होतात, तेव्हा समजायचं की ते तेल झालं आहे. आणि नंतर आपण ते तेल गार करत ठेवणार आहोत आणि मग गाळून घेणार आहोत. ते जेव्हा व्हायला लागतं तेव्हा एक छान असा सुवास यायला लागतो रोजमेरीचा आणि थोडा कडवट सुवासही नक्कीच असतो मेथीमुळे. पण आपल्याला केस छान करायचे आहेत त्यामुळे आपण तो अगदीच सहन करू शकतो. पण रोजमेरीमुळे त्याला खूप छान सुवास येतो. तर आता ते उकळत ठेवलं आहे मी. ते उकळल्यानंतर गार करूया, मग गाळूया. तेल व्यवस्थित उकळलं आहे आता. कोरफडीचा रंगसुद्धा बदलला आहे आणि कढीपत्त्याची पानंसुद्धा छान क्रिस्पी झाली आहेत आणि त्याचा सगळा अर्क आपल्या तेलात उतरला आहे. तर आता हे तेल तयार झालं आहे. तर असं हे आपलं हेअर ग्रोथसाठी तेल आपण तयार केलं आहे. तेल लावताना सुद्धा खूप ओव्हरनाईट लावण्याची गरज नसते खरं तर. आपण न्हाण्याच्या आधी अर्धा तास किंवा 1 तास आपण लावलं तरी चालतं. ते थोडंसं कोमट करून लावलं तरी छान वाटतं आपल्याला. आपलं डोकं हलकं होतं, छान मसाज केला की बरं वाटतं. आणि अगदीच खूप लावायची गरज नसते. आपल्या स्काल्पला पोषण मिळेल इतकं लावलं तरीसुद्धा ते पुरेसं होतं. त्यामुळे अगदी थपथपून तेल नका घालू आणि रात्रभर ते तेल ठेवू नका. तर साधारणतः न्हायच्या आधी 1 तासभर तुम्ही तेल लावा, ते कोमट करून लावा आणि स्वतःला असं छान पॅम्पर करा. तुम्ही समाधानी असलात, तुम्हाला आतून आनंद होत असेल आणि तुम्ही छान एन्जॉय करत असाल प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण, तर डेफिनेटली ते आपल्या चेहऱ्यावर, आपल्या केसांवर रिफ्लेक्ट होतं आणि तुमचे केससुद्धा वाढतील. पण त्याचप्रमाणे तुमचा आहारसुद्धा त्याला अनुसरून असा खूप छान, हेल्दी, छान वाटेल असा ठेवा. तर तेल झालंय आपलं, आता आपण गाळून घेऊया.
केसांच्या वाढीसाठी असलेलं हे तेल तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही करून बघा, वापरून बघा आणि मला नक्की सांगा. नक्कीच त्याचा उपयोग तुम्हाला होईल अशी खात्री आहे मला. पण त्यातच तुम्हालाही अजून काही टिप्स माहिती असतील, तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने काही करत असाल तर तेही मला सांगा. मी खरं तर हे लोखंडाच्या कढईत उकळवणार होते, पण आय डाऊट, म्हणजे मला जरा शंका वाटली की ते लोखंडाच्या कढईत उकळतात की नाही. तर तेही जर तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. पुढच्या वेळेला मी ते लोखंडाच्या कढईत उकळेन जर तसं चालणार असेल तर. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण शेअर करत राहूया, एकमेकांची माहिती वाढवत राहूया आणि एकमेकांच्या उपयोगी येऊया. तर भेटत राहू. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.